तर नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. स्वागत आहे तुमचं आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी उठल्या लावली चार्जिंगला स्कूटी चार्जिंगला लावून डायरेक्ट आलो मी आपल्या आंब्याच्या झाडाखाली. आपल्याला हितालचा बांध सगळा क्लिअर करायचा होता. हे पहा मित्रांनो, एवढं पप्पांनी गवत उपटून ठेवलं होतं. तरीही पप्पा चालूच होते, कारण ह्या बांधावर खूप गवत होतं आणि आपल्याला तासाभरात हे सगळं उपटून टाकायचं होतं. नारळाच्या झाडाचे वाळले फट्टे घेऊन दादा निघाला बाहेर. मग मीही घेतले 2 फटे हातात आणि दादाच्या मागे निघालो. फटे ठेवून आल्यावर मीही गवतावर हल्ला बोल केला. थोड्याच वेळात झालं होतं सगळं बांधावरचं गवत साफ. बऱ्याच वेळ झालं होतं मला एक सीताफळ दिसत होतं, पण ते पिकलेले आहे की कच्चं आहे ते नव्हतं कळत. म्हणलं जाऊ द्या, एकदाच तोडूनच बघावा. मग काय राव, हे तर कच्चच निघलं की राव. सगळं गवत गोळा करून टाकलं एका जाग्यावर. हे पहा मित्रांनो, किती मोठा ढीग लागला होता गवताचा. बांधावरचं सगळं गवत गोळा करून झालं होतं, पण आता एकच काम राहिलं होतं, ते म्हणजे गायला खायला टाकण्यासाठी आपल्याला गवत तोडायचं होतं. घेतलं गवत तोडून आणि टाकलं खांद्यावर. गायला गवत टाकलं आणि वर बघितलं तर काय, नुसतं आभाळ आलं होतं आणि टिपकायला पण लागलं होतं. त्यामुळे म्हणलं आपली सोयाबीन उघडीच आहे, तेवढं झाकून यावा. हे पहा मित्रांनो, एक सोयाबीनची गोणी बाहेरच होती. खूप पाऊस येणार आहे मित्रांनो, म्हणून ही गोणी आपल्याला आतमध्ये टाकायची आहे. हे पहा मित्रांनो, किती वारं सुटलं आहे आणि या ताडपत्रीवर थेंबही पाहू शकता तुम्ही. ती गोणी ठेवायच्या गाड्यात दुसरीच गोणी पडली. मग काय, ती पण उचलली. गोणीचं तोंड बांधून घेतली गोणी झाकून. एक मोठा दगड उचलून टाकला ताडपत्रीवर आणि असे 4-5 लाकडं टाकले त्या ताडपत्रीवर. सोयाबीन झाकल्याबरोबरच आला खूप पाऊस. मग काय, मला पळावं लागलं. मी पळत सुटलो घरी, पण पावसाने मला घरी जाऊन दिलं नाही. अर्ध्या वाटातच रोखून ठेवलं. पुन्हा कसा बसा गेलो घरी. तर मित्रांनो, 1-1.5 तास झालेला आहे मित्रांनो पाऊस उघडलेला. तर मित्रांनो, रानात कसली तरी आग लागली आहे. मी पळत गेलो आणि बघितलं तर काय, पप्पा आणि दादांनी पेटविलं होतं सोयाबीनचं बुसकाट. मला वाटलं सोयाबीन पेटलं की काय. तर मित्रांनो, काही विषय नाही, पप्पांनी सोयाबीनचं बुसकाट पेटवलेलं आहे. पप्पा त्याच्यामध्ये ओला कांग्रेजही टाकत आहेत. तर मित्रांनो, दादा एका कोपऱ्यात बसून ओलं झालेलं सोयाबीनचं बुसकाट पेटवण्याचा प्रयत्न करीत होता. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा की राव मित्रांनो.